नमस्कार, मी प्राप्ती रेडकर. SSKK स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी एका खास व्यक्तीची मुलाखत घेणार आहे. ती म्हणजे आपली सिल्वर अँड ब्रोन्झ मेडलिस्ट. स्वागत तुझं, दुर्वा गावडे. थँक्यू सो मच. माझं नाव दुर्वा गावडे आहे. मी ग्लोरिया कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिकते. मी 9th स्टँडर्डमध्ये आहे आणि दॅट्स इट. म्हणजे तुम्ही बघताय 9th स्टँडर्डमध्ये असून हिने इंटरनॅशनल्सला जाऊन न्यू दिल्लीमध्ये ही जी इंटरनॅशनल्स होती तिचं त्या कॉम्पिटिशनचं नाव होतं 3rd ओपन इंडिया वाको इंटरनॅशनल चॅम्पियनशिप. तुला कसं वाटतंय, म्हणजे तू एवढ्या कमी वयात, तुला स्कूलमध्ये विचारत वगैरे नाहीत की ऑटोग्राफ वगैरे घ्यायला नाही आहेत का? म्हणजे आय थिंक की स्टार्स सगळे असतात, इन्फ्लुएन्सर्स सगळेच बनत आहेत, बट ही जी मेहनत लागते स्पोर्ट्समध्ये ती खूप खूप असते. तर मला दुर्वाला विचारायला आवडेल की तुला इंटरनॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर आणि ब्रोन्झ मिळवून कसं वाटतं? मला खूप चांगलं वाटतं आहे. सगळे खूप खुश आहेत. म्हणजे माझ्या शाळेतले जे प्रिन्सिपल आहेत, माझे टीचर्स आहेत, माझे फ्रेंड्स, खूप सपोर्ट करत आहेत ते मला. आणि कालच आमची पिकनिक होती, सो मला कळत होतं त्यांनी मला एका प्रॉपर स्टेजवरती घेऊन जे चिअर केलं, इट फील्ड लाईक रिअली नाईस. म्हणजे खूप चांगलं होतं ते. आय अप्रिशिएट इट. थँक्यू सो मच. आय थिंक प्रत्येक प्लेयरला, जरी तो त्याला गोल्ड मिळू दे, ब्रोन्झ मिळू दे, सिल्वर मिळू दे, प्रत्येक प्लेयरला हे ॲप्रिसिएशन मिळालंच पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन्स दुर्वा, की तू इतक्या कमी वयात इतकं सगळं अचीव्ह केलं आहेस आणि तू अजून खूप 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 अचीव्ह करशील. माझा दुसरा प्रश्न हा आहे की तू कशी तयारी केलीस इंटरनॅशनल्ससाठी? सो तयारी म्हणजे सांगायचं झालं तर माझे कोच विघ्नेश सर आणि उमेश सर ह्या दोघांनी मला खूप सपोर्ट केला. खूप ट्रेनिंग घेतली माझी. आम्ही सगळीकडे जायचो. आमचे क्लासेस आहेत, खूप सारे क्लासेस आहेत. सायनला, हनुमान सेवा मंडळ, लालबाग, सगळीकडेच मी प्रॅक्टिस करायला जायची. आणि तिकडे आम्ही प्रॅक्टिस करून परत सकाळची आमची प्रॅक्टिस व्हायची रेक्लेमेशनला, आणि मग ग्राउंडमध्ये सायन्स सर्कलच्या ग्राउंडमध्ये. मग तिकडे पण आम्ही खूप प्रॅक्टिस केली. आणि माझे पप्पा पण माझी प्रॅक्टिस घ्यायचे. आणि मला खूप लाईक आता कळतं आहे की काहीतरी मेहनतीचं चीज झालं आहे माझ्या आणि माझ्या कोचेसच्या, माझ्या पेरेंट्सच्या. सो या तशी तयारी केली. व्हेरी नाईस. म्हणजे आय थिंक की आपल्या कोचेसचं सपोर्ट आणि आपल्या पेरेंट्सचा सपोर्ट असेल तर आपण आयुष्यात काहीही करू शकतो. माझा तिसरा प्रश्न हे आहे की तुम्ही जे न्यू दिल्लीला गेलेलात त्यातला एक फनी किस्सा, म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल कसं केलं, तुम्ही तिथे जाऊन काय केलं, थोडीशी मजा मस्ती इन शॉर्ट सांगशील? ओके. सो एक फनी किस्सा सांगू शकते मी की माझी जी रूममेट होती अश्विनी दिदी, लाईक अश्विनी जांभळे तिचं नाव आहे, तिला पण एक मेडल लागलं आहे. सो आम्ही ना एकाच रूममध्ये होतो, आम्ही दोघीच होतो एका रूममध्ये. सो मी तिला रोज सकाळी बोलायची की मला रोज रात्री तिला बोलायची मी की मला रात्री म्हणजे उठव मला सकाळी 7ला, आणि मी झोपून राहायची. ती उठवायची मला आणि मी तिला सांगायची तेव्हा की नाही तू जा आंघोळीला, आता मी नाही जात आहे. मग तिच्यावर ते असं यायचं की यार तू मला का उठवलंस मग एवढ्या लवकर, आपण दोघंही लेट उठलो असतो आणि देन गेलो असतो ना. कारण कसं असतं की तिकडे आपण जेव्हा उठतो त्या वेळेपासून आम्हाला 11 वाजेपर्यंत तिकडेच राहावं लागायचं, कारण कधी आपलं नाव घेऊ शकत होते, कधी आम्हाला बोलवू शकत होते. सो आम्हाला तेव्हा तिकडेच राहावं लागायचं. जेव्हा तुझी फाईट होती त्याच्या आधी जेव्हा तुझं नाव घेतलं, तुला काय फील होत होतं की मी इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे, आणि कसं फील होत होतं थोड्या शब्दात सांग प्लीज. खूप भारी वाटत होतं, कारण पहिल्यांदा माझी पहिली इंटरनॅशनल होती आणि खूप भारी वाटलं. आणि खरं सांगते या सगळ्यामागे माझ्या कोचेसचा, माझ्या स्पॉन्सर्सचा, माझ्या पप्पांचा, माझ्या पेरेंट्सचा, माझ्या फॅमिलीचा खूप मोठा हात आहे असं मी सांगू शकते. कारण खरं त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि तेव्हा म्हणूनच तर मी त्या एका स्टेजवरती पोचली आहे. आणि मला खूप बरं वाटतं आहे त्याच्याबद्दल की मला आता सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल लागले. सॉरी, गोल्ड नाही. इट्स ओके. तू मेहनतच एवढी करतेस, बट आय थिंक की सगळ्यांचा सपोर्ट तर मिळतोच, पण त्यामागे ह्यांची जी मेहनत असते, म्हणजे एका प्लेयरची जी मेहनत असते ती खूप खूप. तुम्हाला एक किस्सा सांगते. मी फक्त एक दिवस त्यांच्या इंटरनॅशनलच्या प्रॅक्टिसला गेले होते.
इतके धावतात हे लोक, अरे देवा. मी थोडंसं धावले. कुठे रेक्लेमेशनला होतो आम्ही. मी थोडं धावले आणि आय वॉज लाईक आय कांट डू इट. म्हणजे ह्यांची प्रॅक्टिस नेक्स्ट लेवल असते. आणि ज्यांना असं वाटतं की मुलींना काय असं इझिली मेडल्स मिळत असतील किंवा असं काहीतरी, असं काहीही नाही आहे. तुम्ही SSKK स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर जाऊन सगळे व्हिडिओज बघा. इंटरनॅशनल्सचे जे ट्रेनिंग व्हिडिओज आहेत ते सुद्धा आहेत, ते तुम्ही बघू शकता की किती मेहनत लागते. आणि माझा नेक्स्ट प्रश्न हे आहे, दिल्लीला तू आता गेलेलीस, किती दिवस होता तुम्ही? आम्ही 7 to 8 days होतो तिथे. ओके, 7 to 8 days. तिकडची एखादी तू ट्राय केलेली फेवरेट डिश सांग. ओके, सो तिकडची फेवरेट डिश अशी कुठचीच नव्हती, कारण मुंबई इज लाईक, म्हणजे मुंबईचा वडापाव आय कांट लाईक, मी खोटं नाही बोलू शकत, बट मुंबईचा वडापाव मी खूप मिस केला तिकडे. आणि स्पेशल तिकडे होतं तर मोमोज चांगले होते तिकडे. मोमोज खाल्ले आम्ही, मोमोज भारी होते. छोले कुलचे खाल्ले आम्ही, तिकडचं सगळंच खाल्लं. कचोरी पण चांगली होती तिकडची. सो हां, थोडंफार अप्रिसिएशन चालेल त्यांना. व्हेरी नाईस. बट तुझा एक्सपिरियन्स छान होता का दिल्लीचा? हो, खूप छान होता. आय मीन म्हणजे खूप फॅसिलिटीज, वाको इंडिया, परत वाको महाराष्ट्र आणि ह्याने सगळ्यांनी खूप चांगल्या फॅसिलिटीज केलेल्या तिकडे. आम्हाला रूम्स चांगले होते आणि सगळंच चांगलं होतं तिकडे. जेवण चांगलं होतं तिकडचं, मेन गोष्ट जेवण खूप चांगलं होतं तिकडचं. आणि इंटरनॅशनलचं तिथं सगळं परफेक्ट होतं एकदम. सो थँक्स टू वाको महाराष्ट्र अँड वाको इंडिया की तुम्ही इतके छान फॅसिलिटीज दिलेत आमच्या प्लेयर्सला, सगळ्या प्लेयर्सला. कारण सहसा सगळीकडे मिळत नाही आणि प्रत्येक स्पोर्टमध्ये चांगली फॅसिलिटी आहेच असं नसतं. तर थँक्स टू यू गाईज सो मच. आणि आम्हाला दुर्वा गावडेसोबत मुलाखत करून खूप खूप मजा आली. खूप छान वाटतंय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. तू अजून खूप 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 पुढे जाशील, खूप 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 गोल्ड मिळवशील. आणि तुम्हाला मी एक सांगते की ही आमच्या क्लासेसची गुंड आहे, कारण ही मेजरली फक्त मुलांसोबत प्रॅक्टिस करते, मुलांसोबत ट्रेनिंग करते. सो डर के रहो इससे. थँक्यू सो मच दुर्वा. थँक्यू सो मच SSK स्पोर्ट्स चॅनल. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मंडळी, तुम्हाला आमच्या इंटरनॅशनलिस्ट सोबत बोलून कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि SSKK स्पोर्ट्स चॅनल या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.